हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर कटोरी जी आहे तर ती ब्लाऊजवरनं माप घेऊन कशी कटिंग करायची आणि बाही लांबीसुद्धा इथं बघा 10 इंच दिलेले आहे. तर ते आपण कटिंग करणार आहोत. तर इथे बघू शकता मी जी माप लागणार आहे 40 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर छातीचा चौथा भाग अधिक इथं 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे मी. तर टोटल आपलं बघा इथं 11.5 झालेला आहे. आता शोल्डर इथं 5.5 इंच, मुंडा 6 इंच, गळा रुंदी 2.5 इंच, बाही लांबी बघा 9 इंच आहे, म्हणजे टोटल 10 इंचची बाही आहे. आता दंडघेर 6 इंच, कटोरी जी आहे ती 8.5 आणि 9.5ची आहे. आता बऱ्याच ताईंची कमेंट येते की कटोरी तुम्ही कशी काय वाढवता असं. तर ब्लाऊजवरनं माप घेऊन आपण कटोरीसुद्धा इथं कटिंग करणार आहोत. आता इथे बघा मी पेपर घेतलेला आहे. आता बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची जी मापं आहे तर ती टाकायची आहे. म्हणजे आपला पुढचा आणि पाठीमागचा पार्ट आपण इथं सोबत कटिंग करतोय त्यासाठी. आता 15 इंचवरती बघा म्हणजे तयार ब्लाऊज मला 14 इंच पाहिजे. तर 15 इंच इथं ब्लाऊजची उंची घेतलेली आहे. 5.5 इंच शोल्डर टाकायचं आहे. तर एका ताईची कमेंट होती की शोल्डर 5.5 इंच घेतलंय तर शोल्डर उतरतात का? जास्त शोल्डर घेतलेला आहे म्हणून. तर बघा तसं नाही, तर आपण साईज मोठी आहे, तब्येत जास्त आहे, तर कस्टमरच्यानुसार मग आपण गळा जर त्यांचा लहान मोठा असेल तर त्याच्यानुसार होऊ शकतं ते. तर मुंडा इथं बघा मी 6 इंच घेतलेला आहे, शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे. तर कटिंग करताना 5.5 इंच घेतलेले आहे बघा. आणि जेव्हा आपण ब्लाऊज स्टिच करतो तेव्हासुद्धा ते महत्त्वाचं असतं शोल्डर जॉईंट करताना. तर साठी सुद्धा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तो तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन मी. तर या साईजसाठी बघा 5.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे, 6 इंच मुंडा. आता छातीचा चौथा भाग इथं टाकायचा आहे. तर 10 इंच छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. तर टोटल बघा इथं आपलं 11.5ची इथं ही छातीची घडी झालेली आहे, म्हणजे शिलाई मार्जिन सहित. तर हे बघा या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आता 11.5 झालेलं आहे. आता इथे बघा खालच्या साईडला सुद्धा 11.5ची घडी टाकायची आहे. म्हणजे बघा पाठीमागच्या भागाला आपण टक्स घेतो, तर त्यासाठी आपण 11.5 मी तेवढंच घेते खालच्या साईडला सुद्धा. आता अशा पद्धतीने दोघं पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर इथं बघा दोघं मुंड्याचे आकार देणार आहोत आपण. तर पाठीमागचा जो मुंडा आहे तर तो इथं 1.5 इंचावरती घेते मी. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचा मुंडा आहे तर तो 1 इंचावरती घ्यायचा आहे. त्याच्यानंतर शोल्डर आपण इथं 5.5 घेतलं, मुंडा 6 इंच आहे, तर मुंडा जेवढा असेल त्याचे निम्मे घ्यायचं आहे. आता बघा या पद्धतीने आपल्याला 3 पॉईंट आहे, म्हणजे आपण जिथं छातीचा चौथा भाग घेतलेला आहे तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे, त्याच्या पुढे न जाऊ देता. तर अशा पद्धतीने बघा दोघं मुंड्याचे आकार देऊन द्यायचे. तर व्यवस्थित असा जर आपण मुंड्याचा आकार दिला तर कोणतीही अडचण येत नाही, म्हणजे चुन्या वगैरे येत नाही ब्लाऊजमध्ये. आता आपण कटिंग करून घेऊया, म्हणजे आपल्याला पुढचे जे पार्ट आहे तर ते काढायला सोपं जाईल. आता बघा दोघं पार्ट आपण सोबत कटिंग करतोय, तर त्यासाठी सर्वात पहिले जो आपण पाठीमागचा मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा आहे. तर पहा इथं मी तो सर्वात पहिले कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा जे पुढचं पार्टचे आपण इथं आता कटिंग पाहणार आहोत. तर सर्वात सर्वात पहिले बघा इथं गळारुंदी टाकायची आहे 2.5 इंच. त्याच्यानंतर बघा 6 इंच इथं पुढचा गळा आहे, तर मी इथं 6.5 इंच घेतलेला आहे. अर्धा इंच मार्जिन घेतलेली आहे. खालच्या साईडला सुद्धा सेम बघा मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा, म्हणजे आपल्याला गळा आहे पुढचा गळा काढायला सोपं जातं. तर पहा या पद्धतीने बॉक्स तयार करून घेतला. आता खालून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि सिंपल असा गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथं बघा जी मापं आपण घेतलेली आहे ती लिहून घेते इथं, म्हणजे तुमचंसुद्धा लक्षात राहील. 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 इंच शोल्डर, मुंडा आहे तो 6 इंच, 10 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. पुढचा गळा आहे तो 6.5 इंच घेतला आपण. आता त्याच्यानंतर बघा गळ्याकडून आपल्याला इथं बघा 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर क्रॉसपट्टी आपण काढणार आहोत, तर त्यासाठी 2.5 इंच इथं गळ्याकडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मुंड्याकडून आपल्याला 2 इंचवरती मार्किंग करायचं आहे. तर बघा, तर ही जी क्रॉसपट्टी आहे तर ती फक्त पेपर पॅटर्न कोणत्याही साईजचं काढत असाल तर 2.5 आणि 2ची घ्यायची आहे आणि वाढवताना 3.5 आणि 3ची घ्यायची आहे. म्हणजे आपल्या शिलाई मार्जिन त्याला लागतं त्यासाठी. आता सिंपल असं बघा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा मुंड्याकडून आपल्याला आतल्या साईडला 5 इंचवरती मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने 5 इंचवरती मार्किंग करून घेतलं. लहान साईज असेल तर 4.5 घ्यायचा आहे आणि मोठी साईज असेल तर 5 इंच घ्यायचा आहे. आता जो पॉईंट घेतलेला आहे तिथून वरती सरळ अशी लाईन आखून घेतली. आता गळ्याच्या तिथं बघा आपण 1 इंचावरती मार्किंग करून ठेवलं होतं, तर ते या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. आणि बघा इथं
सिंपल असं आपल्याला इथं कटोरीचा शेप देऊन द्यायचा आहे. किती सोपी पद्धत आहे बघा. आणि जी तिरकस लाईन आखलेली आहे ती आणि आपण कटोरीचा जो शेप दिलेला आहे त्याच्यामध्ये 2 किंवा 3च लाईनचा फरक पाहिजे, जास्त नाही, म्हणजे आकार आहे तो परफेक्ट येतो. तर बघा इथं या पद्धतीने आपण 40 साईजचा जो पॅटर्न आहे तर ते इथे रेडी करून घेतलेला आहे. आता बघा कटिंग करून घेऊया. पुढचा आणि पाठीमागचा पार्ट इथं मी सेपरेट करून घेते सर्वात पहिले. त्याच्यानंतर बघा हे दोघं पार्ट सेपरेट झाले. आता बघा जो आपण पुढचा मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कटिंग करून घेऊया. म्हणजे आठवण जर पडली तर आपण तोच इथं पाठीमागचा जो मुंड्याचा आकार आहे तो कटिंग करतो. तर त्यासाठी सर्वात पहिले पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा. त्याच्यानंतर बघा मी क्रॉसपट्टीचं सुद्धा कटिंग करून घेतलं. आता इथं पुढचा गळ्याचा इथं कटिंग करायचा आहे. पुढचा गळा आहे तो आणि कटोरी. तर कटोरी जी आहे तर ती आपण ब्लाऊजवरनं माप घेऊन वेगळी काढणार आहोत. तर इथं बघा आपला साईड पार्ट रेडी झालेला आहे. आता कटोरी इथे तुम्हाला दाखवते बघा कशी वाढवायची. तर 8.5 आणि 9.5 इंच आहे, म्हणजे छातीचं माप थोडं जास्त आहे. तर त्यासाठी आता 8.5 आणि 9.5 कसं आले ते सुद्धा तुम्हाला दाखवते मी. तर हा कस्टमरचा ब्लाऊज आहे. तर बघू शकता इथं बटन आहे या ब्लाऊजला. तर हुक जरी राहिले तर ज्या साईडला आपले हुक शिवलेले राहतात तर त्या साईडला कटोरी मोजायची आहे. आता याला बटन आहे तर त्यासाठी बघा ज्या साईडला काचं केलेले आहेत त्या साईडहून कटोरीचं माप घ्यायचं आहे. म्हणजे आपण जी बटणं लावलेले आहेत ते एक्स्ट्राचे तिथं पट्टी जॉईंट करतो त्यासाठी. तर इथे बघा कटोरी या पद्धतीने घडी घालायची आहे आणि शिलाई मार्जिंग सोडलेली आहे ती सुद्धा धरायची आहे आपल्याला. बघा इथं आडवी मार्किंग आपली 8.5 इंचाची कटोरी आलेली आहे. तर बघा आडवी कटोरी आपण जेवढी आली असेल त्याच्यामध्ये आपल्याला उभी मार्किंग आपल्याला 1 इंच मार्जिंग वाढवायचं आहे. म्हणजे 8.5 आणि 9.5ची ही कटोरी आपली रेडी होणार. आता कटिंग कशी करायची ते बघूया बघा. तर मी दुसरा पेपर घेतलेला आहे. आता जेवढी गळारुंदी घेतली असेल तेवढं इथं टाकायचं आहे. म्हणजे आडवी मार्किंग आपल्याला गळारुंदीची करायची आहे. तर 2.5 इंच गळारुंदी घेतली. वरून बघा उभी मार्किंग 1.5 इंच घ्यायचं आहे. तर 1.5 इंच ही सर्व साईजसाठी घ्यायचं आहे आपल्याला. तर 2.5 इंच इथं गळारुंदी घेतलेली आहे आडवी मार्किंग आणि उभी मार्किंग आपण 1.5 इंच घेतलेली आहे. तर आता बघा जिथं 1.5 इंचची मार्किंग केलेली आहे तिथून खाली आपल्याला 5 इंच वरती मार्किंग करायची आहे बघा. या पद्धतीने लहान साईज असते तर 4.5 घ्यायचं आहे. तर हे बघा 5 इंच मी इथे लिहून घेतलं. त्याच्यानंतर बघा आपण कटोरीचं माप घेतलं. त्याच्यात आडवी कटोरी जी आहे तर ती मार्जिंग सहित आपण मोजलेली होती. तर ती इथं 8.5 इंच घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची. तर तुमची जे माप आलं असेल कटोरीचं ते तुम्ही इथं टाकायचं आहे आडवं मार्किंग आणि उभं मार्किंग त्याच्यात 1 इंच मार्जिंग ॲड करून द्यायचं आहे. म्हणजे त्याच्यात प्लस करायचं आहे. आता बघा इथं 8.5च्या निम्मे घ्यायचं आहे आपल्याला. तर वरून आता आपण जो पॉईंट घेतलेला आहे सेंटरचा तिथून तो मीटरपट्टी ठेवत खाली जिथं 9.5 इंच येतं तिथपर्यंत आपल्याला सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. जसं मी इथे तुम्हाला दाखवलं आहे तसं. आता हे तिघं पॉईंट जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. तर बघा इथे या पद्धतीने मी जोडून घेते आणि परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो. कटोरीसुद्धा परफेक्ट बसते. आता बघा जिथं आपण 8.5चा पॉईंट घेतला तिथून तर वरती आपण गळारुंदीचं माप घेतलेलं आहे तिथपर्यंत हा आकार कटोरीचा या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे. तर पहा मी कटोरीला शेप देऊन दिला. त्याच्यानंतर बघा जो साईड पार्ट आपण कटिंग केलेला आहे तर तो अशा पद्धतीने आपल्याला इथं व्यवस्थित ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला बघा कटोरी जी आहे तर ती साईड पार्टपेक्षा अर्धा इंच जास्त घ्यायची असते. तर बघू शकता अर्धा इंच जास्त आहे ती कटोरी. तर आता जेवढी आहे कटोरी मी तेवढीच घेते इथं. तर पहा तुम्ही या पद्धतीने जेवढी कटोरी इथं आहे तेवढी घेतलेली आहे. कारण परफेक्ट आहे ती, उंचीला पण कमी पडणार नाही. तर बघा किती सोपी पद्धत आहे कटोरी कटिंग करायची. तर ब्लाऊजवरनं माप घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या स्वतःचा ब्लाऊजचा इथं कटिंग करू शकता. आणि तुम्ही जे माप घेतलं असेल वाटल्यास मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला त्यानुसार तुमचं माप आहे ते भेटेल किंवा तुम्हाला पेपर पॅटर्न पाहायचं असेल तरीसुद्धा कमेंट करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या मापाचं म्हणजे साईज असेल जेवढी तर त्याचे तुम्हाला पेपर पॅटर्न मी लगेच तुम्हाला दाखवून देईल. आता बघा जसं मार्किंग केलेलं आहे तसं मी इथं कटिंग करून घेतलं. तर हे बघा या पद्धतीने आपल्याला अस्तर जोडून झाल्यावरती कापडाला या पद्धतीने आपण कटोरी आहे ती घडी करत असतो. तर आता इथे बघा 1.5 इंच वरती इथं मी जो आडवा टक्स आहे तर तो मोजायचा आहे कटोरीला. आणि उभी मार्किंग बघा जिथं 1.5 इंच आलेला आहे तिथूनच आपल्याला वरती जिथं 2.5 इंच येईल तिथपर्यंत ही आखून घ्यायचं आहे. पहा मी कटोरीचा जो टक्स आहे तर तो याच पद्धतीने आपली जी कटोरी असते मेन कापडावरती आपण जी कटिंग करतो ती तर तिच्यावरती याच पद्धतीने घेते आणि शिलाई टाकून घेते. म्हणजे कटोरी आपली परफेक्ट येते. आणि बघा इथे पफसुद्धा एकदम परफेक्ट असा आलेला आहे.
आता इथं बघा आपल्याला जी क्रॉसपट्टी आहे ती वाढवायची आहे. तर क्रॉसपट्टीसाठी बघा एका साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे, दुसऱ्या साईडला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. आता बघा घडी किती आलेली होती आपली 11.5, त्याच्यात मी अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. तुम्ही 1 इंच घेतली तरी चालेल. उरली तर आपल्याला कटिंग करता येते आणि कमी पडली तर ते जोडत बसायला आपल्याला टाईम वाया जातो आपला. तर त्यासाठी कटिंग करताना एक्स्ट्रा मार्जिन 1 इंच ॲड करून घ्यायचं. इथं मी अर्धा इंच घेतलेला आहे. तर हा 40 साईजचा ब्लाऊज आहे बघा आपला. तर क्रॉसपट्टीसुद्धा आपण इथं कटिंग करून घेतलेली आहे. तर बघू शकता इथं असं या पद्धतीने आपण व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे जे मार्किंग केलेलं आहे ते. आता आपण बाहीची कटिंग पाहणार आहोत. तर बाहीची कटिंगसाठी बघा दुसरा पेपर घेतलेला आहे मी. तर असं डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे. कापडावरती जरी तुम्ही बाही कटिंग करत असाल तरीसुद्धा बघा 4 पदरी घडी घालायची आहे कापडाची. आता आपण इथं फक्त पेपरावरती कटिंग पाहतोय तर त्यासाठी इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता बघा 9 इंचची बाही आहे त्याच्यात मी मार्जिन 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे आपली 10 इंचची इथं मी बाही लांबी घेतलेली आहे. आता बघा बाहीची घडी आपल्याला आता छातीची घडी 11.5 इंच होती. तर आपण इथं 1 इंच मायनस केलेलं आहे. तर 10.5 इंच इथं मी बाहीची घडी घेतलेली आहे. परफेक्ट अशी ही बाही येते आणि जोडताना पण कमी पडत नाही. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. व्यवस्थित असे ही परफेक्ट बसते फिटिंगमध्ये. आता बघा या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे आपल्याला बाही काढायला सोपं जातं. आता इथे बघा बाहीची कटिंग करताना बंद बाजूकडून आपल्याला बाहीची लांबी टाकायची असते. म्हणजे ती बंद बाजू राहते आणि ओपन बाजूकडून आपल्याला जी आपण मुंड्याचा आकार देतो तर ते आकारसाठी आपल्याला तिथं कॅप हाईट आहे ती टाकावी लागते. तर 10.5 इंच आपण बाहीची इथं घडी घेतलेली आहे. आता बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी खुल्या बाजूकडून 3.5 इंचावरती मार्किंग केली. तिथूनच आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायची आहे. आता तिरकस लाईन आखायची आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं. आता साईज मोठी आहे त्यासाठी इथं बघा मी 2-2 इंचाची पॉईंट घेते 3. तर लहान साईज असेल तर 1.5 इंच घ्यायची आहे. आता पहिला पॉईंट घेतला त्याला खाली अर्धा इंच घेतलं आणि पुढचे 2 आहेत त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे. तर बघा आता सिंपल असा आपल्याला बाहीचा इथं शेप द्यायचा आहे व्यवस्थित बघा. आता तुम्ही जर नवीन शिकत असाल तर पेपरावरती प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हालासुद्धा व्यवस्थित जमेल आणि बाही खूप सोपी आहे कटिंग करायला. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आणि बघा इथं सहज जमेल अशी सोपी पद्धत दाखवलेली आहे मी. आता खालच्या साईडला बघा आपण दंडघेरचं माप टाकत असतो तर 6 इंच इथं दंडघेरचं माप घेतलं आहे मी आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. म्हणजे ब्लाऊजमध्ये मी 1.5 इंच घेतलेली आहे. पण बघा बाहीमध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असते. तर या पद्धतीने बघा आता मी सर्व माप टाकून घेतले बाहीचे. हे इथं आपण दंडघेरचं माप घेतलेलं आहे. आता बघा बाहीची कटिंग करताना आपल्याला सर्वात पहिले जो वरचा मुंड्याचा आकार आहे तर तो सर्वात पहिले कटिंग करायचा या पद्धतीने बघा. व्यवस्थित असं पहिले जो वरचा मुंड्याचा आकार आहे तो सर्वात पहिले कटिंग करायचा आणि दंडघेरचं जेवढं आपण एक्स्ट्राचं असेल कटिंग केलेलं तेवढं करायचं आहे. आता बाही ओपन करून आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे. आता तुम्हाला जर अस्तर जोडताना दोघं बाह्या एकाच साईडचे होत असतील तर तुम्ही बघा पुढचा मुंड्याचा आकार नंतर कटिंग केला तरीसुद्धा चालतो. तर इथं बघा जे पॅटर्न आहे तर ते आपण ठेवून आता ब्लाऊजची सुद्धा कटिंग पाहणार आहोत. तर साईज पण मोठी आहे आणि बाहीसुद्धा लॉंग आहे त्यासाठी मी इथं 1 मीटर अस्तरचं कापड घेतलेलं आहे बघा. तर आता बघा बंद बाजूकडून अस्तरचं कापड आहे ते माझ्या साईडला ठेवलेलं आहे. आता पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो या पद्धतीने असं डायरेक्ट कटिंग करून घ्यायचा आहे. पाठीमागचा गळ्याचा शेप नाही दिला आहे मी डायरेक्ट इथं कटिंग केलेलं आहे आणि जेव्हा ब्लाऊज स्टिच करायला घेतो तर त्यानुसार बघा 2.5 इंच मागे गळा रुंदी टाकायची. आवडीनुसार गळा जो आहे तर तो तुम्ही इथं लहान मोठा घेऊ शकता. आता इथं बघा साईड पार्ट या पद्धतीने ठेवायचा आहे सरळ बाजूकडूनच म्हणजे तिरकस ठेवायचं नाही. शोल्डर आहे ते व्यवस्थित ठेवायचं सरळ जसं नाही तर मग काय होतं शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात. तर त्यासाठी बघा जसा आहे तसा ठेवायचा आहे आणि पाठीमागचा पार्ट आहे तो कटिंग केलेला आहे तर त्या ठिकाणी आपल्याला हा साईड पार्ट ठेवायचा आहे. तर बघा इथं या पद्धतीने व्यवस्थित असं आखून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा ही जी पट्टी निघालेली आहे ती आपण कमरपट्टीसाठी यूज करू शकतो किंवा आपण हुकपट्टीसाठी सुद्धा यूज करू शकतो. तर या ब्लाऊजला काच बटन करायची आहे मला तर त्यासाठी मी इथं काच बटन लावण्यासाठी मी ही पट्टीचा वापर करणार आहे. तर आता बघा जेवढं माप आपण इथं आखलेलं होतं ते कटिंग करून घेतलं साईड पार्टचं सुद्धा. त्याच्यानंतर बघा सर्वात पहिले आपण बाहीची कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचे पार्ट कटिंग करायला सोपं जाईल.
आता इथे बघा मी बाहीची कटिंग शक्यतो कागदावरती नाही काढत, डायरेक्ट कापडावरती मी बाहीची कटिंग करत असते. पण आता बघा नवीन शिकणारे असतात त्यांच्यासाठी मी पेपरावरती कटिंग दाखवलेली आहे, जेणेकरून त्यांनासुद्धा सहज बाहीची कटिंग जमेल यासाठी. आता इथे बघा अस्तरचा कापड खालीवर होता तो सरळ ठेवला आणि त्याच्यावरती बाही इथं मी आखून घेतलेली आहे जशी होती तशी. आता सर्वात पहिले आपण कटिंग करून घेऊया. तर इथे बघा मी बाहीसुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे बघा आपण क्रॉसपट्टी इथं ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर इथे बघा साईजनुसार मी उंची 12 पासून घेतलेली आहे. कटोरी जी आहे ती आणि साईड पार्टची कटिंग पहिले करून ठेवलेली आहे, म्हणजे सर्व साईजची. म्हणजे ब्लाऊजवरनं माप घेतलं की आपण पाठीमागचा पार्ट, बाही आणि जी क्रॉसपट्टी आहे तर ती मी कापडावरती कटिंग करून घेत असते. म्हणजे कटिंग करायला सोपं जातं. कितीही ब्लाऊज असू द्या, मी डायरेक्ट असं कटिंग करून घेते. आता इथे बघा कटोरी कशी कटिंग करायची, तर कापड आहे ते व्यवस्थित चेक करायचं आहे. तर हे बघा ही तिरकस धाग्यामध्ये कटोरी ठेवायची आहे आपल्याला आणि हा सरळ कापड आहे. तर मी तिरकस धाग्यामध्ये कटोरी ठेवलेली आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे ती घातल्यावरती टाईट होणार नाही, म्हणजे लूज होते, ती ओढली जाते, म्हणजे ती अंगामध्ये परफेक्ट अशी बसते. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे कटोरीचं कटिंग करताना. पेपर पॅटर्न आपण जरी तयार केलं असलं तरीसुद्धा कापडावरती ठेवून व्यवस्थित कटिंग करायचं, म्हणजे ब्लाऊज आपला बिघडत नाही, व्यवस्थित येतो. आता बघा जे कापड आपण इथं अस्तरचं कापड कटिंग केलेलं आहे तर ते कापडावरती, मेन कापडावरती कटिंग करायचं आहे आपल्याला ठेवून. तर इथं बघा सर्वात पहिले ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तर तो इथं सरळ धाग्यामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे सरळ कापड असेल तर डिझाईन व्यवस्थित चेक करायची. त्याच्यानंतर ब्लाऊज आहे तो व्यवस्थित करून ठेवायचा आहे. आता इथं बाहीसाठी काठ दिलेले आहे, तर सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घेऊया आपण. तर बघा इथं मी सर्वात पहिले बाहीची कटिंग करून घेतली. आता इथं बघा बंद बाजूकडून इथं पाठीमागचा पार्ट आहे तो ठेवायचा आहे. तर या ब्लाऊजला डिझाईन वगैरे काही करायची नाही, तर त्यासाठी इथे बघा जसं आहे तसं मी इथं कटिंग करून घेते. तर बघा साधा सिंपल असा असा हा ब्लाऊज आहे. तर त्यासाठी इथं बघा मी तुम्हाला इथं बघा कापडावरती छोटे-छोटे इथं टिकल्या दिसत असतील, म्हणजे वरच्या साईडने ती डिझाईन दिलेली आहे. तर पाठीमागचा पार्ट जसा ठेवलेला आहे तसं मला इथं जो आपला साईड पार्ट आहे तर तो सुद्धा इथं तसाच कटिंग करावा लागणार आहे. कारण डिझाईन आपली ही बघा वरच्या साईडने दिलेली आहे. तर हे लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊजची कटिंग करावी लागते. तर बघा अस्तरवरती आपण पॅटर्न ठेवून कटोरी जशी कटिंग केली होती सेम तशीच ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं कटोरीसुद्धा कट करून घेतली. तर इथे बघा सर्व जे पार्ट आहेत आपले ते पाव इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून आपल्याला कटिंग करायचे असतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.